गुड मॉर्निंग गाईज. आज आपण सकाळी सकाळी 6 वाजता उठलेले आहोत. याचं कारण की आपल्याला आज आता जायचं आहे दौलताबाद किल्ल्याला आणि सगळ्या पोरांना एकदा उठवलेलं आहे आपण. आणि आज एवढी थंडी आहे की बस सांगायचं काम नाही. तुम्हाला बाहेर जातो, खतरनाक थंडी आहे. सगळे पोरं आज लवकर उठले आहेत. कुलूप असलं काही असलं आम्हाला काही नाही. माझा पाय जाणार नाही त्यातून. पोरं थंडी कस काय? हा कसं होतंय बाळ्या? थरथर व्हायला लागलंय का? थंड थंड पाणी, गरम पाणी काय येईना आज आपलं. असली तरी अशी सिस्टम लागत असते, असं माणूस ठेवा लागत असते. कुठं न घुसणार. गौरी आता निघलं नसल्यावर कसं होईल. पोरांनी इथं टाइम केला, 7 वाजले. आंघोळ गिंगोळ केल्या पोरांनी. मामा बघायला लागलेलो इथून सकाळ सकाळ. कोणते मामा? सगळे सॅमसंग हून घेतला कॅमेरा मी. कोणीकडे जायचंय आपल्याला? कुठे जायचं रे? देवगिरी फोर्ट. देवगिरी माय जो. आता आम्ही चाललेलो सगळ्यांनी आमचा ब्लॉग ट्रेन मध्ये बसू डायरेक्ट. आता डायरेक्ट कांदे आहे तर कांद्यामध्ये बसता का आता? कांदे आहेत रे. जगी जीवनाचे सार यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे. काय चाललंय? कस काय सफारी आपली बाळ्या? मालक कांदा आहे आपला. कांदा इकायला जायचं डायरेक्ट. अरे दिसत चालले त्या कॅमेऱ्यात आपल्या. थंडी आहे. अशी जनरी काय म्हणतात त्याला, जनरी पाहिजे. अशी जनरी पाहिजे. डेस्टिनेशन असं पाहिजे. आपला प्रवास सुखाचा हो. आता ट्रेन वाले म्हणतात अशी आपल्याला. काय ट्रिप होती अशा स्वस्ताच्या ट्रिप असल्यानं कसं त्या ट्रिपला मजा येत असते, एक्सपिरियन्स भेटत असते. जरा डेस्टिनेशन कसं बी असलं तरी एन्जॉय करत जगलं पाहिजे. मुलाचे शब्द नोट करून घ्या. खूप प्रयत्नानंतर चलत पळत ट्रॅक्टरनं चढत आम्ही आलेलो आहोत. कुठं आलेलो आहोत रे? करंजगावला. गरम व्हायला ऊन लागायला काय? हातात काय? हातात काय ते दाखव ना. गाणी लावा नाचता इथे. चला पुणे 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 जायचं का रे? पुण्याला तुला जायचं होतं. केव्हा जायचं? आपली ट्रेन दिसायली का? दिसायली आपली ट्रेन. आली आपली गाडी आली. हम सबका मकसद चीन टपाक डमडम. शेवटी दौलताबाद स्टेशनवर आलो होतो आम्ही. कसं आलो तुम्हाला माहित नाही. डबे बरं झालं टिशी भिजला नाही. अबे लय घाण चहा भेटते स्टेशनवरला, नको. तर गाईज आपण आलेलो आहोत दौलताबाद फोर्ट साठी विजिट करण्यास. आणि दौलताबाद फोर्टला येत आहेत आम्ही. अंजीरच्या बागाला व्हिजिट द्यायला आम्ही दौलताबाद. ऍग्रिकल्चर करत काय म्हणतात त्याला, ॲग्रो फॉरेस्ट्री ट्रिप आहे आमची. आणि आम्ही निघालेलो आहोत पायी आता दौलताबाद फोर्ट पर्यंत. 10 किलोमीटर अंतर आहे. 10 किलोमीटर नाही, 4 किलोमीटर आहे. मायला ऑटोले परेशान करायचं. शेवटी बिना खर्चाची दौलताबाद पर्यंत आलेलो आहोत.
नाश्ता करायला थांबले. बघू शकता आपले गँग. मामाचा सकाळी धावणार आहे. वांदे झाले तर डायरेक्ट नळ चालू केला तर सगळं पाणीच. आपली मिसळ गेली. मिसळ भरलेल्या प्लेटी चांगल्या रिकाम्या करून चाटून पुसून खायसारख्या पोरांनी पूर्ण साफ करून टाकले. आता टेन्शन नाही दुपारपर्यंत. चलून चलून पोहोचलो होतो आपण दौलताबाद किल्ल्याजवळ. बघू शकता असं उंचच्या उंच असं भव्य दिव्य असं एक प्रवेशद्वार दौलताबाद किल्ल्याचं. पूर्ण काय म्हणतात ते दगडाने बनलेलं. आलेलो होतो आपण दौलताबाद किल्ल्यावर. ट्रिप पण आलेली आहे तिथं भरपूर साऱ्या. ही आपली ट्रिप पोरायची दहेगाव कॉलेजची. गाईज आपण तिकीट घेतलेले आहे. 25 रुपयाला तिकीट भेटले. तिकीट आहेत आपले हे सगळ्या पोरांचे. बघू शकता आपण. बघू शकता फोटो काढलेला आहे आपण सगळ्या ग्रुपमध्ये. फोटो कशी दिसायली. फोटो काढलेली आहे आपली. काय ना हे ब्लॉगर मध्ये दाखवा आमच्या एकदा फोटो. फोटो दाखवला सगळे तोंड पाहिजे कोणत्या फोटो मध्ये बरे. हा नंबर 1 दिसायले सगळे. बाळ्या हा याला घेऊ नका त्याला त्याची लेवल नाही. आपण आलेलो आहोत तिथं. तर पूर्ण तोफा आहेत. तोफांचे विविध प्रकार आहेत. तिथली माहिती दिलेली आहे. ही डबल तोफ. तिचा मारा कुठपर्यंत होता ते नाही दिलेलं. ही मोठी कॅनन. अरे बापरे हे क्या था भाई. ते त्याच्यात मधामध्ये बारूद आहे. बापरे. सगळे पोरं जमलेले आहेत तिथं. आपल्याला आता वर जायचंय. सगळे पोरं. हे चला. हे काय आहे ते तो काय खाल्ले. आकर 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 इकडं सिद्ध्या. हे चला. आपलं काय ते देवगिरी किल्ल्याचा हे तळ पूर्ण रिकामा असं तळ आहे. हे किल्ला आणि तो एक कुतुब मिनार. शाळेच्या ट्रिप मस्त आलेल्या आहेत. दम लागला येता येताच. इथं आलतो भारत मातेच्या मंदिराचं दर्शन घेतलं. आम्हाला एक मेंबर इंग्लिश पण येणं बोलता आम्हाला त्याच्यासोबत. ते यायले ना रे. चला चला आलोच आम्ही पाठीमागं. मला दाखवतो ते मेंबर. बघू शकता हे वाला पेरूचा मेंबर आहे. त्याच्यानंतर आपले पोरं. चला रे. घेतलं ना रे बाबा. हा नंबर 1 दिसायला. खरी मजा तर आता आहे. जेव्हा पाय गळून येतील तेव्हा कळते मग सगळ्याला. आता प्रवेशद्वार भल्लाड्डे असं. भल्लाड्डे ते कुतुब मिनार. हे पहा असे दलिंदर राहतात जे नावं लिहितात किल्ल्यावर. त्यांच्या आईला त्यांच्या काकू नाही म्हणायचं. त्यांच्या आईला सांगावं लागते तुमचे पोरं असे काम करतात म्हणून. अरे अर्धे पोरं गायब. अर्धे पोरं कुठं. पूर्ण पर्वतराव. एकदा दीप. दीप एकदा. जय जय शिवाजी. जय जिजाऊ जय शिवराय.
की त्या काळामध्ये म्हणजे कसा असेल किल्ला म्हणून आता एवढा भारी दिसतोय तेव्हा कशी कंडिशन असेल या किल्ल्याची किती भारी असेल एक विचार करायला पाहिजे. पूर्ण आता तटबंदी पडून गेलेली आहे, बघू शकता तुम्ही पूर्ण तटबंदी पडून गेलेली आहे आणि आता पण मजबूत असा किल्ला आहे. पूर्ण तटबंदी दिसते आता पण. अर्ध्यांना काहीच कळलं गेलं आपण काय म्हणालो ते. इंग्लिश स्कूलमध्ये शिकलेले पुरे ज्ञान गेलेले. इथून तोफ लावायची आणि डिशक्या समोर सगळं उडवून टाकायचं. आबा व्ह्यू हा 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 बघू शकता पूर्ण व्ह्यू यायला इथून. आणि हे वर पूर्ण किल्ला चढायचा म्हणजे एकदम भयानक. तर तुम्हाला बघू शकता तलाव आहे त्या काळातला पाण्याचा स्रोत या गडावर. एवढं पाणी वर कुठून यायचं बे. इथं वर मेंढी तोप आहे, मेंढी तोप आणि हा किल्ला. हे पूर्ण डोंगर रांग आहे पाहतो ना. आणि हा वर किल्ला आहे. खतरनाक व्ह्यू. आखिरकार चढून पाय दुखून आलेले आहोत आपण. हे बघा व्ह्यू बघू शकता तुम्ही. हे अंधेरी जागा आहे. अबे तेवढा लवकर वर गेले का, थांबा. हे पूर्ण बघा हे वर आहे पूर्ण पाणी आहे साईडनी पूर्ण पाणी. आलो आलो एक मिनिट. नाही नाही पूर्ण पाणी आहे इकडं. ये ऐसी जगह है जिधर कुछ भी नहीं दिखता. इथंच बघून घ्या. ए इकडून ये गौऱ्या इकडून की. हे वर आहे का. हे बाहेर आहे बाहेर आहे बाहेर. इकडून वर नाही वर जायचं आहे ना. हे बाहेर आहे. कोणाला काहीच कळलं चाललंय वरती. चला पूर्ण अंधारी जागा आहे काहीच दिसत नाही. नाव घ्या आणि चला. ए तिकडं काय करायला तुम्ही. ए पळत या पळत या. श्याम पळ श्याम पळ श्याम पळ श्याम लवकर लवकर श्याम कमॉन. अमित लवकर लवकर. हे माय दम एवढा लागलाय बोलता बी आता. तिथून आलो आपण. मंजिला भी दूर नाही. अरे बाप रे बाप सांगायचं काम नाही रे बाबा. निखिल काय झालं. मकसद मकसद बॅग आहे का बघा रे कोणाजवळ. बॅग आहे का कोणाकडे पहा. बॅग रे हातातली टाकतील इथं म्हणलं. किल्ला उडून. जय शिवराय. चला रे ए उठ रे पाहुण्या उठ. मी असंच घसरत जात आता माग. पत खरं ऍडव्हेंचर आज कळालं कसं राहते ते. हे गाईज बाबा एवढा एवढा कॉन्फिडन्स एवढा रिफ्रेश माउंटेन ड्यू घेतलं काय. ए उठ रे श्याम उठ. यो आता काय नाही सरळ पायऱ्या येतात. काच्या सरळ पायऱ्या येतात. सरळ म्हणलं की वाकडे यायच्या.
हे आमचे दलिंदर मधात जाऊन बसले गॅलरीत. ते काय मग ते तिकडं मंदिर आहे ते स्टेशनहून दिसते पलीकड पाय. कसं तरी काय बघ पाण्याचं रक्ताचं पाणी काय झालं ते माहित नाही. आलो शेवटी बंगल्यात. ओ चला रे चला पाहुण्यावरीच आले का रे मरता का. कसे बसलेत आमचे दलिंदर. ए सिद्ध्या दलिंदरा. जय जय भवानी. शेवटी आलेलो आहोत आपण. असे दलिंदर आता जे भिंतीवर नाव करतात पूर्ण साईडनी पाणी खाली पण दिसणं चाललं इथून. ही पूर्ण तटबंदी किल्ल्याची. हे पहा आमच्या पोरांचा हात रुपये काय म्हणतात त्याला हातकण 1200 रुपये दंड करतात का हाय की कुठं मरायले तुम्ही बघू शकता. त्याच्यात मी तरी जा रे भाऊ. नाही रे बाबा लॉट सांगितलं बाळ्या काहीतरी कंटेंट दे उडी मार. काय तिकडे गेले तिकडं घाण करून ठेवतात. आताच एक तोफर चढलं होतं शिव्या खाल्या पुन्हा उतरला. बघू शकता तुम्ही पूर्ण 1997 सालची तोफ आहे. ऍडव्हेंचर बिगिन्स नाव. मग बुट सट केलेत. आर चढायला काही नाही रे. राम 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 राम. श्याम कसं राहिले. चला एकदम व्यवस्थित आहे माझं ए माय कोणी नाही ना खाली. एक लावलं तशी खाली. ऍग्रीवाले एका लाईन मध्ये चला रे. एका लाईन मध्ये या. एका लाईन मध्ये